देशाच्या शिक्षण व्यवस्थेची दिशा ठरवणाऱ्या शिक्षण खात्याला गेल्या 12 वर्षात 4 मंत्री मिळालेत। प्रत्येक शिक्षण मंत्र्याच्या कार्यकाळात एखादा ऐतिहासिक निर्णय झाला, पण विद्यार्थी आंदोलनं, पेपरफुटी, विद्यापीठातील वाद आणि परीक्षा व्यवस्थेवरील प्रश्नांनी मंत्र्यांना अडचणीत आणलं आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला। गेल्या 12 वर्षात शिक्षण मंत्रालयाचा प्रवास नेमका कसा राहिला आहे, कोणते निर्णय गाजले आणि कोणते वाद मंत्र्यांच्या खुर्चीसाठी डोकेदुखी ठरले, पाहूयात यावरचा स्पेशल रिपोर्ट। मोदी सरकार 2014 मध्ये पहिल्यांदाच सत्तेवर आलं। यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक मोठे बदल घडवण्याचा प्रयत्न झाला। नवीन धोरणं, संस्थात्मक सुधारणा आणि परीक्षा व्यवस्थेत बदल करण्यात आले। मात्र या निर्णयांइतकेच शिक्षण मंत्रालयाशी संबंधित वाद सुद्धा देशभरात गाजले आणि काही आंदोलनांमधून नवीन राजकीय चेहरे सुद्धा पुढे आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या मंत्रिमंडळामध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाची जबाबदारी स्मृती इराणी यांच्यावर सोपवली। पहिल्यांदाच मंत्री झालेल्या स्मृती इराणींचा हा कार्यकाळ ऐतिहासिक निर्णय आणि तितक्याच मोठ्या वादांनी सुद्धा गाजला होता। कारण केंद्र सरकारने याच काळामध्ये दिल्ली विद्यापीठाचा 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम रद्द केला आणि नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा मसुदा तयार करण्याच्या प्रक्रियेला गती आली। त्यानंतर 2015 मध्ये देशातील शैक्षणिक संस्थांसाठी NIRF रँकिंग प्रणालीची सुरुवात करण्याचा निर्णय झाला। पण याच काळामध्ये विद्यापीठांमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आले। 2016 मध्ये JNU मधील कथित देशद्रोह प्रकरण आणि विद्यार्थी आंदोलनामुळे सरकारवर देशभरातून कडाडून टीका झाली। या आंदोलनानं कन्हैया कुमार हा नवीन तरुण चेहरा राष्ट्रीय राजकारणाला दिला। तसंच हैदराबाद विद्यापीठामधील संशोधक विद्यार्थी रोहित वेमुला याच्या आत्महत्येनंतर देशभरातील दलित आणि विद्यार्थी संघटना अत्यंत आक्रमक झाल्या। या चौफेर वादामुळे अखेर 2016 साली स्मृती इराणी यांच्याकडून हे महत्त्वाचं खातं काढून घेण्यात आलं। स्मृती इराणी यांच्यानंतर शिक्षण खात्याची धुरा महाराष्ट्रातून मंत्री झालेले प्रकाश जावडेकर यांच्यावर सोपवण्यात आली। जावडेकरांच्या कार्यकाळात सुद्धा काही महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय आणि परीक्षा पद्धती यावरून मोठे वाद निर्माण झाले। 2018 मध्ये CBSEचा 10वीचा गणित विषयाचा आणि 12वीचा अर्थशास्त्राचा पेपर फुटला आणि यामुळे देशभरात विद्यार्थ्यांचा संताप अनावर झाला आणि सरकारवर टीकेची झोड उठवली गेली। तसंच प्रत्यक्षात अस्तित्वातही नसलेल्या रिलायन्सच्या जिओ इन्स्टिट्यूटला थेट इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्सचा दर्जा देण्याच्या निर्णयावरून सरकारवर मोठ्या प्रमाणात पक्षपाताचे आरोप झाले। अखेर 2019च्या निवडणुकीनंतर मंत्रिमंडळामध्ये फेरबदल झाले आणि जावडेकर यांची खात्यामधून गच्छंती झाली। कोणताही शिक्षण मंत्री आपला कार्यकाळ पूर्ण करू शकला नाही। त्याचं मुख्य कारण हा इतका व्यापक पातळीवरती अभ्यासक्रमाचा आणि पालकापर्यंत आणि आपल्या राजकीय विचारधारा घेऊन जाण्याचा मुद्दा असल्यामुळं त्याला तेवढ्या संवेदनशीलपणे आणि नाजूकपणे पाहणारे लोक मिळालेले आहेत। शेवटी राजकीय नेत्यांची जी समज असते ती समज ही राजकीय विचारधारेच्या पुढे जात नाही। धर्मेंद्र प्रधानच्या निमित्ताने सुद्धा ते दिसलं, कारण पालकांचा मुख्य आक्षेप हा राजकीय विचारधारेला नसून नीट मधल्या परीक्षा पद्धतीतल्या गोंधळाला होता। आणि हे खरंच आहे की हाच गोंधळ अनेक शिक्षण मंत्र्यांनी पालकांच्या भावना न समजून घेता घातल्यामुळं आत्ताची परिस्थिती ओढवली। तशा अर्थानं हे मंत्रालय किंवा हा विभाग शापित आहे। 2019 मध्ये नवीन मंत्रिमंडळामध्ये रमेश पोखरियाल निशंक यांनी शिक्षण खात्याची सूत्र हाती घेतली। देशाच्या शिक्षण व्यवस्थेला नवीन दिशा देणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा ऐतिहासिक निर्णय त्यांच्याच काळात घेण्यात आला। राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 याला मंजुरी मिळाली। 34 वर्षांनंतर देशात नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण जाहीर झालं। यासोबतच मानव संसाधन विकास मंत्रालयाचे नाव अधिकृतपणे शिक्षण मंत्रालय असं करण्यात आलं। पण धोरणात्मक निर्णयांमध्ये आघाडीवर असलेले निशंक यांच्यावर प्रशासकीय कारभारावरून टीका झाली आणि अखेर कोविड संसर्गानंतर उद्भवलेल्या आरोग्याच्या कारणामुळे जुलै 2021 मध्ये रमेश पोखरियाल निशंक यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। त्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळली। मोदी सरकारच्या कार्यकाळामध्ये सलग सर्वाधिक काळ शिक्षण मंत्री पद सांभाळण्याचा विक्रम प्रधान यांच्या नावावर नोंदवला गेला। पण हा विक्रमी कार्यकाळ अचानक वादाच्या भोवऱ्यात सापडला।
नीट यूजी परीक्षेची पेपरफुटी आणि विविध स्पर्धा परीक्षांमधील गैरव्यवहार उघड झाले आणि यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली. दिल्लीच्या जंतर मंतरवर लाखो विद्यार्थी रस्त्यावर आले. कॉक्रोच जनता पार्टी आणि विद्यार्थ्यांच्या या आंदोलनाचं नेतृत्व करणारे अभिजित दिपके हे नाव याच संघर्षामुळे थेट राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरलं आणि तब्बल 35 दिवस चाललेल्या या अभूतपूर्व आंदोलनाच्या प्रचंड दबावामुळे अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. चर्चा तर होत असतात, तर राजीनामा दिल्यावर चर्चा होणार ना. त्याच्यामुळे मला वाटतं हे सरकार संवेदनशील आहे. त्यामुळे कुठेही इगो प्रतिष्ठेचा विषय न करता विद्यार्थ्यांचा जर आक्रोश होता, मागणी होती, तर त्याला न्याय देण्याचा प्रयत्न केला आणि केवळ राजीनामा घेऊन सरकार थांबलं नाही, तर नीट आणि इतर परीक्षांच्या संदर्भात त्या ठिकाणी विधेयक आणून ते विधेयक सुद्धा पारित करून घेतलेलं आहे आणि परीक्षा व्यवस्था त्या ठिकाणी सशक्त केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आलाय. मात्र गेल्या 12 वर्षांमध्ये तब्बल 4 मंत्री बदलून देखील मूळ प्रश्न काही सुटलेला नाही. त्यामुळे परीक्षा पद्धतीमधील या गंभीर त्रुटी दूर करून नवीन नेतृत्व कोणती ठोस पावलं उचलणार आणि विद्यार्थ्यांच्या भविष्याला न्याय देता येणार का, याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय. शिवाजी काळे, पुढारी न्यूज, नवी दिल्ली.